नमस्कार. मुक्ताई क्रोशा आणि फॅशनमध्ये मी सविता सर्वे आपलं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत हेअर बेल्ट. तर पहा, एकदम साधा आणि सोपा आहे. याच्यासाठी आपल्याला कुठल्याही रंगाची लोकर, क्रोशाची सुई, एक हेअर रबर बँड आणि कैची. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण रबर बँडवरती 11 मुके क्रोशिया घालायचे, मुके खांब घालायचे, म्हणजे सिंगल क्रोशिया. हे पहा, मी स्लिप टिच करते आणि आता आपण ह्या रबरभोवती विणणार आहोत. यासाठी आपल्याला 11 मुके खांब म्हणजे सिंगल क्रोशिया बनवायचे. ही आपली पहिली ओळ असणार आहे. हे झाले आपले 11 मुके खांब विणून. तर 3 साखळ्या आणि आपण आपलं जे विणकाम आहे ते उलटून घेऊया. आता दुसरी ओळ करताना आपल्याला प्रत्येक मुख्य खांबावरती एक एक खांब घालायचा आहे. पहिला 3 साखळ्याचा आपला एक खांब होतो, नंतर पुढच्या प्रत्येक मुख्य खांबावरती एक एक खांब विणायचा आहे. आपल्याला एकूण 11 खांब मिळतील इथे. हे झाले आपले 11 खांब विणून. आता आपण 3 साखळ्या म्हणजेच आपला एक खांब तो विणल्यानंतर आपण आपले विणकाम पलटी करणार आहोत. हे पहा, आणि आता आपण विणणार आहोत फ्रंट पोस्ट डबल क्रोशिया, म्हणजेच खांबाच्या पुढून खांब. हे पहा, खांबाच्या पुढून घेतो आपण आणि नेहमीप्रमाणेच खांब विणतोय, म्हणजेच याला फ्रंट पोस्ट डबल क्रोशिया बोलतात. त्याच्यानंतर खांबावरती खांब, पुढचा खांबावरती खांब घेतो आपण. आता हे पहा, फ्रंट पोस्ट डबल क्रोशिया. आता खांबावरती खांब असं आपण एकाडेक विणणार आहोत. हे असे आपण प्रत्येक फ्रॉकवर मॅचिंगही बेल्ट बनवू शकतो. आणि आपण कोणालाही बड्डे गिफ्टसाठी एक 4-5 कलरचे बेल्ट बनवून दिले तरी चालतात. आणि शेवटचे जे साखळ्या आहेत 3 साखळ्या, तो म्हणजे आपला पहिला खांब होता, त्याच्यावरती आपण खांब घेतो. ही झाली आपली तिसरी ओळ. आता आपण चौथी ओळीची सुरुवात ही 3 साखळ्यांनी केली. 3 साखळ्या म्हणजेच आपले खांब. आणि आता आपण प्रत्येक खांबावरती खांब घालणार आहोत, म्हणजे जो आपण फ्रंट पोस्ट डबल क्रोशिया केला त्याच्यावरही आपण एक खांब घेतोय. असे आपले टोटल 11 खांब विणायचे. म्हणजे आपली दुसरी आणि तिसरी ओळ आपण तेच आपलं पूर्ण विणकाम आपल्या पूर्ण
बेल्टमध्ये असणार आहे. बघा आता आपण ही तिसरी ओळ आहे ना ती बनवते. परत फ्रंट पोस्ट डबल क्रोशिया आणि डबल क्रोशिया, हा डबल क्रोशिया आहे आपला आणि पुढचा फ्रंट पोस्ट डबल क्रोशिया. असंच विणकाम आपलं पूर्ण बेल्टची लांबी आपल्याला जोपर्यंत पाहिजे तोपर्यंत विणायचं. तर मी तर लांबी साधारणतः 38 ते 40 सेंटीमीटर घेतली आहे, म्हणजेच 15 इंच. मी आता पूर्ण बेल्टची लांबी विणून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे पहा मी पूर्ण लांबी घेतलेली विणून आणि आता तुम्हाला मी किती विणून घेतले दाखवते. हे पहा आपलं 39 म्हणजेच 39 सेमी म्हणजेच 15 इंच विणकाम झालेलं आहे. तर आपल्याला एवढं पुरेसं आहे. आता आपण जे विणत होतो ते पट्टीचा भाग आपण इथे हेअरबँडला जोडणार आहोत. तर आपण इथे हेअरबँड उलटं केलं आहे आणि आत्ता आपण इथे जशी सुरुवातीला आपण सिंगल क्रोशिया केली तसेच सिंगल क्रोशियाने इथे जोडणार आहोत. प्रत्येक खांबामधून एक एक सिंगल क्रोशिया घ्यायचा आहे आणि जॉईन करून घ्यायचं आहे. पण मी कसं जॉईन करते पहा, अगदी साधं सोपं आणि सरळ आहे. आणि आपला हे आपले टाके घालून झाले की आपला हेअर बेल्ट तयार आहे. तर तुम्हाला हा हेअर बेल्ट कसा वाटला ते मला कमेंटद्वारे जरूर सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि हे पहा माझं तर बेल्ट विणून झालं आहे. मी एक साखळी घेते कारण आणि आपला जो धागा आहे तो कापून घेते. मी उलट्या साईडनीच इथे जॉईंट केले बघा. आणि आता आपण बेल्ट उलट्या साईडनी पाहूया. हे पहा किती छान वाटतं, सुंदर वाटतंय. धन्यवाद.